तर जय हिंद जय महाराष्ट्र सर्व आपल्या युट्यूब फॅमिलीला मित्रांनो कसे आहे हसताय ना हसायला पाहिजे. तर मित्रांनो आजचा ब्लॉग बनवायचं कारण एवढाच आहे का मी गेलतो मुंबईला कल्याणला. माझे पाहुणे लोक आलते त्यांना सोडासाठी गेलतो. पण गेल्याच्या नंतर काय सांगू तुम्हाला बाबा बाबा एवढं गरम काय झोपाचं म्हणलं ना बाबा पुन्हा इकडे इकडे घाम 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 एवढा घाम सुटायला लागला. तर आपण रात्री 3ला उठला. माझ्या मेहुणीचा मुलगा उठला काहीच्या टायमाला चहाचा म्हणजे चहा त्याच्या मित्रांनी चहाचं दुकान उघडले पंढरी चाय. तर तो सकाळचा उठून लवकर जात असतो. तर त्या संग मग मी पण निघलो. तुम्हाला सांगू काय आता एवढं कुत्रं सुद्धा रस्त्याला फिरीना. एवढ्या वाजता उठलो आम्ही तिथं 3 वाजायला आले. मग 3चे 3:30 झाले. दुकान बिकान चालू केलं. 3:45ला त्यानं चहा बी मारला मस्त. तर पुढं व्हिडिओ आपण तुम्हाला एवढं काय बोलणार नाही. व्हिडिओच्या माध्यमामध्ये तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असते ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेली बेल आयकॉनची घंटी नक्की दाबा म्हणजे माझी येणारे व्हिडिओ येतो तुमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला नक्की भेटेल. तर वाट कसली बघताय चला मग व्हिडिओ बघायला चालू करूया. काय फ्रेंड रात्रीचे 3:30 होऊन गेले. निघलो घरामध्ये. एवढं गरम व्हायला लागलं. कल्याणला आलतो. खूप एवढं गरम होते काय म्हणा. महाग तुम्ही माझ्या बघू शकता. पुन्हा रोड बघा तुम्हाला सुनसान दिसेल. समोरून दाखवतो खाली गाड्या चालू आहे. खाली इकडनं तिकडनं माणूस तुम्हाला तर दिसणारच नाही. इकडं या साईडून येता जाताना या बघा. इकडनं पूर्ण शेवटपर्यंत तुम्ही बघू शकता. कुत्रे दिसतील तुम्हाला खेळताना. 3:30 होऊन गेलेले रात्रीचे. इकडे पण कुठं नाही. आणि तो समोरच्या दुकानात तुम्ही बघू शकता पंढरी चहाचं दुकान आहे. तिथं आपला मेहुणीचा मुलगा त्याच्या मित्राने तिथं म्हणजे शॉप उघडलेला आहे चहाचा. हे बघा पंढरी चहावाले. पंढरी चहावाले तो समोर आमचा मेहुणीचा मुलगा आहे. तो तिकडे चहा बी बनवतो दुकानामध्ये. त्या बघा कोणच नाही. तर आता आपण त्याच्याकडे जाऊया दुकानावर. मला तर गरमीने वाट लागली माझ्या. काय सांगू तुम्हाला. टाइम सुद्धा दाखवते किती वाजल्यात. चहा बनवायला लागल्यात. आता मला वाटतंय झाले 3:45 वाजायला म्हणजे 3:40 होऊन गेले. बघा 3:40 झालेले. टायमिंग बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो खूप खूप म्हणजे खूप एवढं गरम व्हायला लागले काय सांगू. डायरेक्ट उठून चालू मी त्या हातरुणामध्ये. आता कुत्रे यायला लागल्यात काय चावतात का काय. बघा या बघा कुत्रे चालले मुळातले चावतात. माणसं नाही. माणसं खूप कमी दिसणार. हे शुभम आणि मी हे आम्ही दोघंच आहे इथं. आता तर चहा बनवायला घेतो. तोवर बोलला हवा खात बसा आपण बसतो. चला चहा बनल्यावर बघू आपण. चहा झालेले तयार. आता आम्ही चहा घ्यायला का चहा छानतोय तो. हे बघा चहा छाननं काम चालू झालंय. तर आता चहाचा गोट मारूया आणि झोप उडूया. झोप तर लागलेली आहे मला. आणि म्हणजे आता झाले 4 वाजायला आले. म्हणजे दूध बीत ते आणले त्यानं. चहा बी घेतला तयार करून. आणि आता 2 गिऱ्हाईक आलेले आहेत सध्या. आणि ते बसल्यात. तर बोललो आता आपण पण चहा पिऊन या. भोणी झाली म्हणजे आता चहा ते पिऊन घेतो. थोडी झोप उडवतो. वापस जाऊन झोपणार मी का म्हणजे मला वापस जाऊन रिक्षा चालवायची आहे. आणि त्याच्यानंतर पानं पण तोडायचे आहेत मला. ते व्हिडिओ पूर्ण बघत राहावं आपण. तुम्हाला सकाळी अजून उजाडलं पूर्ण तर आता 11-12 वाजताच्या आसपासमध्ये मी निघणार आहे. त्याच्यानंतर मग मी तुम्हाला दाखवणार कसे आपण पानं तोडत ते जाणार तिकडं. मग आपल्या घरी आपण जाऊया पुण्या. गरम तर मित्रांनो सांगू तुम्हाला एवढं गरम झोप नाही. रात्री नुसतं गरमीने जीवेल. आता काय पहिले होतो राहायला इकडं तर ॲडजस्ट होऊन जायचं माझं सर्व. म्हणजे कसे इकडचं माऊल म्हणला तर त्यात माहुल्यामध्ये जे झालतो गरमी म्हणजे एवढा फरक नव्हता पडायचा. पण आता आपल्या कसं
पुणे साईडची हवामान लागली आपल्याला, मग तिथं गरम पण म्हणलं तर एवढं होत नसते आपल्याला. आणि कशाला मग घरामध्ये कूलर ए सी काय असतात तर एक मग सांगायला नको. आता घरात कूलर पण नाही, ए सी पण नाही, तुम्ही मुलं पागला. एकच पंखा आणि एकाच पंख्यामध्ये हवा बिवा घ्यायला लागली ते. चला अगं डोळ्या अजून झोप नाही, एकदम डोळे असे टाटलेवरून झालेले एकदम. चहा बनवूया. शुभम शेठने आमच्या चहा रेडी केलेला आहे. मस्त चहा पिऊया आणि टाइमपास करत थोडंसं बसूया. असं वाटायला मला तर इथे बघा ना, हवा बघची ना तुम्ही ना, हवा असली गार सुटलेल्या का झाडं बघा किती हलतात, पानं बघा काय किती पानं हलायला लागल्यात, एवढी गार हवा सुटलेली आहे ना. आम्हाला तर असं वाटायला इथंच कुठं झोपून जाऊ. इथं बिल्डिंगापाशी आहे ना, इथं कुठं कोपऱ्यात झोपू. पण मच्छर चावून चावून म्हणले ना एकदम येऊते मला एकदम. बोल जरा चहा मारू आणि थोडंसं कसं तर अजून टाईम घालूया आपण. माणसं चालू झालेले आता दाखवतो तुम्हाला. माणसं चालले जॉबला. समोरचे ते काही लेडीज म्हणजे सकाळी सकाळी लेडीज लोक सुद्धा चालल्यात आता कामाला. ज्याला त्याला मुंबई म्हणली तर धावपळायची कामं, लोक झोपणं कमी आणि काम जास्त आहे आपल्या मुंबई साईड म्हणली तर. बघा गाड्या तर मग अशी तुम्ही बघितल्याच ना काय गाड्याने बिड्याने बघा. आणि आत्ता बघा सगळ्या गाड्या बिड्या चालू झाल्या, रोड चालू झाला, आता माणसं बाहेर निघायला लागले. चला मग चहा प्यायला घेऊ. चला आपण चहा घेणार का तुम्ही? चहा झालेल्या तयार. 4 वाजल्यात. 4 वाजताची म्हणजे मला असं वाटतं खूप दिवसांनी मी सकाळी 4 वाजताची चहा प्यायला लागलो. झोप नाही ना. हवा तर तुम्हाला काय सांगू, हवाचं बघा पानं हलायला लागले ना, जसं पानं हलाल तशी झोप यायला लागल्यात. आता केव्हा अजून 5 वाजतात, केव्हा जाऊन घरी वापस झोपतो असं झालेलं आहे. चला मग चहा घेऊया जरा सकाळी सकाळची पहिली गोट. मजा आली. डोळे उघडले एकदम असं वाटतं टाईट झाले. तेव्हा तो दुसरा एक मुलगा आलाय माझा, नेऊन जातो पण चहा प्यासाठी आला. गरम व्हायला लागले ना म्हणून तो पण झोपला नाही रासारी. काय चहा प्यायला आला का मग? बघा चहा घ्यायला तो पण आला गरमीमुळं. चला चहा घेतो पिऊन मग बोलतो आपण. काय मग मित्रांनो, आता म्हणजे 1-1:30 वाजायला आलं. 12 वाजता उठलो बघा. सकाळी उठलेलो तो लवकर, गरमीने हालत परेशान झालती एकदम. त्यानंतर बाबा आलो 5:45 वाजता घरी आलो, वापस झोपलो. 5:45च्या नंतर झोप लागली कशी तर बोललो खिडक्या विडक्या उघड्या केल्या, गार हवा चालू झाली. त्यानंतर झोप लागली तर डायरेक्ट 12लाच उठलो. उशीर झालेला आता मला खूप. आता निघायचं आहे मला पुण्याला. अजून रस्त्याने जाता तर खूप ऊन बिन लागणार आहे. तुम्हाला वेळ दाखवतो आता बघा किती वाटले. बघा किती टाइम चालू झाला. आता 1:30 वाजायला आले. आता लगेच आपल्याला आवरावरी करायचं आहे, लगेच निघायचं आहे. ही आमची हिरोईन जेवत बसलेली आहे. थोडंसं खाऊन पिऊन घेतल्याच्या नंतर आम्ही निघतो. जरा ना रस्त्यामध्ये कसं मग कुठं हॉटेल बिटेलवर खायचं म्हणलं तर बाबा नुसतं ताण असं भूक तर लागतच नाही. नुसतं ताण पाणी पिऊनच पोट भरायला लागले. चला आता निघूया आपण. आता डायरेक्ट रिक्षावरच जाता येईल तुम्हाला. आपण भेटूया रिक्षावर जाताना. तो ऊन बघा मित्रांनो किती कडक एकदम ऊन आहे. ही आपली रिक्षा आहे, इथे झाकून ठेवली. तर रिक्षाला काढून पण घेतो, मग त्याच्यानंतर निघूया. तापली अशी जरा काढून सावलीला लावतो. तर फ्रेंड आता मी सध्या नेवाली नाकायला आहे. हे समोरचं डोंगर तुम्हाला दिसतंय का? पारखून दाखवायला लागलो बघा, झूम करून दाखवतो. हे श्री मलंगगड आहे, आपल्या कल्याणमधलं श्री मलंगगड इथं आहे. ते खूप आता ट्रॉफिक आहे. ट्रॉफिकमध्ये मी बघू अडकलेला आहे, पण होऊन जाईल लगेच फटाफट. जागा आपल्याला मोकळी. चला मग पुढच्या साईडला वळूया आता आपण. बदलापूरच्या इकडं आलो आम्ही, म्हणजे बदलापूरच्या थोडं पुढंसं आलोय. एवढं गाडी तापली बाबा बघा. खूप अशी हवा सुटले, केस बघा उडत अच्छे दिच्छे एकदम गार हवा सुटलेली एकदम मस्त. बोललो थोडी जरा 5-10 मिनिटं जरा गाडी उभा करूया इथं.
आणि या साईडला बघू शकता काय मग 2 फुलाची कामं चालू आहे, एकदम लांब लचक, एकदम हँड करून चालले. काय हायवे बनणार आहे, काय रेल्वेचं बनणार आहे. रेल्वेचं तर नसेल, हायवेचंच काम चालू असेल. आता आलोय बरं बदलापूरचं. थोडंसं पुढे बोललो, थोडंसं गारगार हवा खाऊया, मग त्याच्यानंतर पुढे निघूया. आता या उन्हामध्ये बोललो पानं तोडायचं म्हणलं तरी पण किती खूप बापा बिपा ते गरम गिरम. अरे बाबा बाबा सांगू नका. काय म्हणते का गरम कसलं व्हाले, लय गरम व्हायला लागले ना. थोडं बोललं हवा खातो, पाणी बिणी पितो आणि जरा मग 5 मिनिटांनी निघूया. मग चला मग पुढचं पण बघूया आपण. मग चला. दादा फुल बायको परेशान झाली. गार पाण्याची बाटली, काय ग गाडी पुढे पुढे यायला लागले. गार घेतली, पाण्याची बाटली. कधी पुण्याला उन्हाळ्या का घाम घाम सुटायला लागलाय. आता पाण्याची आणि जिरोची एक बाटली घेतली. नेरळमध्ये आलेलं आहे माथेराम पाशी. समोरून दाखवतो तुम्हाला माथेराम. समोरचा व्ह्यू तुम्ही बघत आहात ना, हे माथेराम साईट आहे. आपण आता पुढून मेन वाट दाखवूया तुम्हाला. समोरची कमान दिसते का तुम्हाला, हे माथेरामला जायला मेन वाट तिकडं आहे. आपल्या 4 व्हीलर 2 व्हीलर गाड्यांना खाली पार्क करायचं आणि खालून त्यांची गाडी पकडून जायचं. काही समोरचं दिसते का तुम्हाला, बघा माथेराम. या साईडून जायचं आपल्याला आतमध्ये. आणि या साईडला बघा इकडं समोर डोंगर तर दिसते का, या साईडला आपल्याला जायचं माथेराम साईडला. आता इकडं आहे ना, इकडे पार केलं तर गारगार हवा येणार. इकडं थोडंसं आपल्याला गारगार लागणार. जसं तिकडं आपण खालची बाजू दाखवली ना तुम्हाला, तिथं काय होतं मित्रांनो, गरम होत होतं. आता या साईडला ना गार थोडंसं सुटत नाही. हवा बघायचं खाली झाडं बिडं हालत असते ना, दिसते तुम्हाला झाडं हालत. आता इकडे गार मोसम चालू येणार आहे. कोकणी उड्याला लागते ना, ही थोडंसं गार इकडं वाढून येणार आहे आपल्याला. त्या साईडला फुल गरम होत होतं, फाटायला असं असे पानं तोडायला लागतात आपल्याला. हे तर काय नाही, मध्ये तर झाडांमध्ये घुसलेले होते. थोडंफार थोडं घ्यायचं इकडे, थोडं थोडं जायचं. तर आपल्या गायसला तर काही आपले पानं बिनं झाल्यात तोडून बिडून. ते केस बिसे तुम्ही बघू शकता कसा उळ्या झालेला आहे. गरमीने हालत केली एकदम. पण गरम होत असलं तरी पण आम्ही चहा सोडणार नाही. तुम्हाला जसं आम्ही सांगतो, तुम्ही माझ्या मागची व्हिडिओ बघितला असेल. चहा लवर खूप आहे आपण, गरमी हो या कुछ भी हो, चाय छोडणे का नाही आपली हो. चहा पीत राहायचं. झालं आता आम्ही खोपोली आणि कर्जत फाटा आणि खोपोली फाट्याच्या मध्ये आहे. इकडचा मागचा जो रोड आहे ना, यो कर्जत वरूनच येतो इकडं. आणि या साईडून जातो आपण डायरेक्ट पुण्या साईडला जायचं आपल्याला इकडं. आणि ह्या साईडला बघितलं आपण राईट साईडला ते पनवेल साईडला जायला वाट आहे. तर आता आपले झालेले आहेत पाणी बिणी तोडून. तर आता आपण डायरेक्ट तुम्हाला भेटूया डायरेक्ट घरीच. खूप वेळ व्हायला लागला मला पुढे जायला. रात्र होऊन मला 8 वाजता वाटतं, 8 साडेआठ होऊन जाईन आम्हाला. आम्ही डायरेक्ट तुम्हाला भेटू डायरेक्ट घरीच. चला मग चहा बी घेतो. तुम्ही घेणार का कमेंट करून सांगा नक्की. तर फॅमिली सध्या रात्री यायला मला उशीर खूप झाला, त्याच्यामुळे मी रात्री काही व्हिडिओ बनवले नव्हते. मला सकाळी होईन ते सकाळीच आपण बोलूया. खूप दमलेलो होतो गाडी चालून. तर व्हिडिओ आपण इथंच आता थांबवतो. व्हिडिओ कसे लागले तुम्हाला, व्हिडिओ बघायला कसे तुम्हाला आवडले कसे नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर पण ना त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेले बेल आयकनची घंटी नक्की दाबा. माझी येणारी व्हिडिओ तुमच्या चॅनलवरून तुम्हाला बघायला नक्की भेटतील. तर व्हिडिओ इथं आपण थांबवतो. सर्वांना एकदा वापर. जय हिंद, जय महाराष्ट्र.